आपण इयत्ता 5वी आणि 8वीसाठी जे विद्यार्थी असतात त्यांना स्कॉलरशिप एक्झाममध्ये मदत व्हावी आणि त्यांचा चांगलं तयारी व्हावी यासाठी टार्गेट पीक हा उपक्रम माननीय जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून सुरू केला होता. त्यामध्ये आपण 5वी आणि 8वी या इयत्ताची सराव परीक्षा, त्याचे पेपर तपासणी, त्याचप्रमाणे पेपर तयार करण्याची जबाबदारी टार्गेट पीक या संस्थेला दिली होती. इयत्ता 5वी आणि 8वी मिळून आपल्याकडे जवळपास 24,000 विद्यार्थी या प्रिपरेशन करत आहेत आणि फेब्रुवारीमध्ये ते एक्झाम देणार आहेत. यामध्ये सेकंड रिव्हिजन टेस्टमध्ये आत्ता उच्च जातीचे नाव काय असा एक प्रश्न विचारण्यात आला. त्या प्रश्नाचा संदर्भ सदर संस्थेला विचारला असता NCERTच्या इयत्ता 8वीमध्ये 7व्या क्रमांकच्या चॅप्टरमध्ये महिला, जाती आणि सुधार या धड्याच्या बेसवर तो मतितार्थ असलेला प्रश्न विचारला होता. परंतु आपण सर्वच मान्य करू शकतो की अजिबात त्या प्रश्नाची लँग्वेज आणि त्या प्रश्नाचा ठेवण ही स्पष्टपणे चुकीची होती. त्यासाठी सदर संस्थेकडून आपण लेखी एक्सप्लेनेशन मागवलेलं आहे. त्यांच्या लेखी एक्सप्लेनेशन नंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे मुलांची एक्झाम ही आता फेब्रुवारीमध्ये असल्यामुळे मुलांच्या एक्झाममध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही आणि मुलांना ह्या सर्व बाबींचा, जातीव्यवस्था असेल किंवा बाकी सर्व विषय असतील ह्यांचा मानववंशवाद आणि त्याच्या शास्त्रानुसारच अभ्यास करण्याचं प्रवृत्त करण्याची एक संधी आम्ही या 2 महिन्यामध्ये वापरणार आहोत. आणि त्याचप्रमाणे या स्कॉलरशिपमध्ये मुलांचा सक्सेसचा आकडा कसा वाढेल यावर जिल्हा परिषद प्रशासनाचा फोकस असेल.